मंडळी, एक वेळ अशी होती की त्या जरांगे पाटलांना अक्षरशः खुर्ची बसायला एका बैठकीमध्ये दिली नाही। सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये फडणवीस यांचा उल्लेख केला आहे। फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना बसायला खुर्ची दिली नाही। हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटील आपल्याला पाहायला मिळतात। आणि आज या जरांगे पाटलांनी अक्षरशः मुंबई हातामध्ये घेतली। ज्या माणसाला खुर्ची बसायला दिली नाही, आज तो माणूस मुंबई जाम करतोय। सर्व जगाचं लक्ष आज जरांगे पाटलांकडे आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसोबत कसे वागतात, हाच मोठा पुरावा तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये दिसला असेल। तर मंडळी, कालची एक घटना आहे की देवेंद्र फडणवीस हे मीडिया गेस्ट हाऊसमध्ये जातात। गणपती बाप्पांची सर्व मीडियामधून आरती करून बाहेर येतात। सर्व मीडियाला 1-1, 2-2 मिनिटाचे बाईट देतात ठरवल्याप्रमाणे। आणि नंतर अशा बातम्या येतात जिथे लक्ष्मण हाके यांना कुठेही गालबोट लागलं नाही। त्या व्हिडिओमध्ये ठळठळ दिसत आहे की एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यात आणि मीडियावाले सांगतात की त्यांना जीव मारण्याच्या धमक्या दिल्या वगैरे वगैरे। आणि नंतर एका महिला पत्रकाराशी मराठ्यांनी तिला छळ केला, मागून दगड हाणले। कुठेही त्या महिलेचा व्हिडिओ आला नाही। जे मुंबईचे मेन मीडिया हाऊसवाले अध्यक्ष आहेत, ते सर्व मीडियाला सांगतात की मराठा बांधव आंदोलनामध्ये असं करत आहेत। हे कनेक्शन बघा। देवेंद्र फडणवीस आधी मीडियाला भेटतात आणि नंतर अशा बातम्या येतात। हा विषय तर बाजूला ठेवा। तर मंडळी, तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा जो खूप दिवसापूर्वीचा आहे। आम्हाला तुमचा गर्व आहे म्हणून आम्ही सांगतो। आमचा आवाजच तसा आहे। आम्ही तुमच्यावर आकाश व्यक्त करत नाहीये। आम्ही आकाश व्यक्त करू असं तुम्हाला वाटेल, आम्ही अजिबात आकाश व्यक्त करत नाहीये। कारण आमचा भाग, आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला जो त्रास होतो आमच्या साहेब, माझा आवाजच तर तसा आहे, माझा आवाजच तसा आहे। आणि मी तळमळीने तुम्हाला सांगतोय की आमचा आम्हाला तुमचा गर्व आहे, आम्हाला गर्व आहे तुमचा, आम्हाला तुमचा गर्व आहे म्हणून आम्ही सांगतो। आमचा आवाजच तसा आहे। आम्ही तुमच्यावर आकाश व्यक्त करत नाहीये। आम्ही आकाश व्यक्त करू असं तुम्हाला वाटेल, आम्ही अजिबात आकाश व्यक्त करत नाहीये। कारण आमचा भाग, आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला जो त्रास होतो आमच्या साहेब, माझा आवाजच तर तसा आहे, माझा आवाजच तसा आहे। आणि मी तळमळीने तुम्हाला सांगतोय की मंडळी, हा व्हिडिओ खूप दिवसाचा होता, ज्याच्यामध्ये जरांगे पाटलांची मागणी ही काही नवीन नाही, हे कित्येक दिवसापासून त्यांची मागणी आहे। आणि हा व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्यांना खुर्ची दिलेली नाही, माझा आवाज मोठा आहे असं ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलताना दिसत आहेत। आणि हा व्हिडिओ खरा आहे। मागं काही दिवसांमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, परंतु आता हा व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहे। तर उद्देश असा आहे की ज्या जरांगे पाटलांना तेव्हा सरकारने एकदम केरामध्ये समजलं, आज त्या जरांगे पाटलांनी सर्व सरकारची चावी त्यांच्या हातामध्ये ठेवली आहे। आज आमदार खासदार एका इशाऱ्यावर नाचतायत। तर मंडळी, हे सरकार ह्या आंदोलनाला कशी वागणूक देते हेच आपल्याला पाहायचं असेल। तर तुमची या व्हिडिओवरती काय प्रतिक्रिया आहे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमचं वक्तव्य मांडा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।